देतो। तसेच आज योग जो सरकार योग आलेला आहे नवीन वर्षामध्ये आपले माननीय श्री दिलीप धामणे सर ओबीसी समाजातील आपले जे आता जुळल्या गेलेले त्यांची ओळख माझ्या 2-3 बैठकीमध्ये झालेली आहे। पण त्यांचा मी सरांची मी पोस्ट पाहिली, कांबळे सरांची वाचली, मला म्हणजे एवढं उत्तम व्यक्तिमत्व असं मला वाटलं नव्हतं। कारण की एक जी कला लपलेली असते ती आता बाहेर येत चालली, कशी आपण आज गोळा होत चाललोय। आता मी 10-12 वर्ष झाले मी आज हिंगोलीमध्ये आहे, पण मी संघटनेत होतो, माझ्या होतो, नंतर जुनी पेन्शन संघटनेत जुळले गेलो, शामराव जुळे गेले, मग थोरे सर जुळे गेले, चंद्रकांत फुटके सर जुळे गेले, बरेच जुळे गेले। पण ही जी टीम मिळाली पण हे असे रत्न जे आज बाहेर निघत एक 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 पोलीस सर म्हणा सगळे आपले, तर खरंच एक वाखण्याजोग आहे। आणि ही जी आपली रोज जी बैठका व्हायला ज्या भेटी व्हायला ते खरंच अशी टीम कुठंच नाहीये। ही या आपल्या टीमचं जे हे उल्लेख जे आहे स्वतः शेळके साहेबांनी केलेला आणि वाडी भस्मी साहेबांनी केली की तुमच्यासारखी टीम आहे, तुमचं जे पोस्ट आहे आणि ज्या बैठका होतात की मी आजपर्यंत काही पाहिले नाही की आपला महाराष्ट्रात टॉप 1 वर जिल्हा आहे ओबीसी मध्ये। त्यात सरांचा जुळण्याचा योग आला। लवकरच सरांना आपण जेव्हा आपण जिल्हा कार्यकारिणी जी बैठक होईल त्याच्यामध्ये मी सांभाळून घेऊ आणि बरेच असे रत्न जे आहेत आपले एक एक बाहेर येते ते। तर आज मी सकल ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ जिल्हा हिंगोलीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना सुख समृद्धी आरोग्य स्थैर्य लक्ष्मी सरस्वती प्राप्त हो ही ईश्वराने सर्वांतर्फे प्रार्थना करतो व इथंच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मी थोरे सरला विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे। आपल्या ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीनं आपल्या सर्वच कर्मचारी बांधवांना इथं उपस्थित असणारे आणि इथं उपस्थित नसणारे सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण आपलेच बांधव श्री धामणे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत आणि योगायोग इतका सुंदर आहे की नवीन वर्षाची सुरुवात आणि धामणे सरांचा वाढदिवस आहे। आमच्या सर्व टीमच्या वतीनं सर खूप खूप मनपूर्वक अगदी अंतःकरणातून आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपलं आरोग्य अतिशय उत्तमरित्या राहावं आणि आपली प्रगती अशी अशीच होत राहावं आणि ही जी टीम आहे या टीम सोबत आपण कायम असंच राहावं एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। आमचे मित्र सुनील कांबळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत 2 शब्द मनोगत व्यक्त करावे। सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आजचे सत्कारमूर्ती किंवा ज्यांना आपण त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जमलोत असे आमचे मित्र दिलीप धामणे सर। तुम्ही जे तुमच्या म्हणजे कर्मचारी महासंघाकडून जे त्यांना ओळखलं त्यापेक्षाही वेगळ्या चळवळीत ते ऑलरेडी आहे। म्हणजे मी त्यांना जे भेटलो होते एका वेगळ्या चळवळीच्या माध्यमातून भेटलो ते तिकडेही सक्रिय आहे। काही असे विशिष्ट लोक असतात ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेत ऑलराऊंडर म्हणतो की ते सर्व क्षेत्रात असतात, कुणीकडे जर तुम्हाला त्यांचं योगदान दिसणार। ते स्वतः कवी आहेत, कवी लोक दिलदार असतात, मनाने स्वच्छ असतात, संवेदनशील असतात, प्रेमळ असतात, भावनाविवश लवकर होतात आणि समजूनही लवकर घेतात ते दुसऱ्यांना। अशा व्यक्तिमत्वाची भेट होणं हा आमचा एक याच्यापूर्वी आमच्या एका मित्राकडून सरांचे माझे फोनवर आमचे पाहुणे सरचे सहकारी आहेत आणि आमचे मित्र तिथे गेल्यानंतर फोनवर आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर लगेच काही दिवसानंतर आम्ही भेटलो एकमेकांना। भेटल्यानंतर मलाही जाणवलं की सरांमध्ये काहीतरी गोष्ट अशी आहे, पोटेन्शियल आहे ज्यामध्ये ते बरंच काही करू शकतात, सामाजिक क्षेत्रात आहेत। घरात यायच्या अगोदर मला अपेक्षा होती की सरचं घर असं पुरस्काराने आणि भरलेलं असेल तसंच दिसलं। मी पहिली वेळेत होतो ना तर माझ्या डोक्यात होतं की सरांच्या घरात पुस्तकं वगैरे सगळं असणार आहे आणि तसं पाहायला मिळालं। तर अशा व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात आपण आहोत। मला फार बरं वाटतं ज्यावेळेस मी सरांशी बोलतो किंवा त्यांची पोस्ट पाहतो किंवा मी एखाद्या वेळेस त्यांना शुभेच्छा देतो तर मलाही चांगलं वाटते फार। तर या ठिकाणी मी सर तुम्हाला तुमच्या जन्मदिवसाच्या फार फार शुभेच्छा देतो। तुमचं इथून पुढचं भावी आयुष्य फार सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ, तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगू आणि जेव्हा कुठं वेळ लागली त्यावेळेस तुम्ही आमच्या हक्काने आम्हाला आवाज द्या। आम्ही मित्र आहोतच आता आणि एका वेगळ्या चळवळीच्या माध्यमातून एकत्र आलो तर त्या ठिकाणी उपस्थित राहू। परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी मी श्री शामराव सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 तर या ठिकाणी उपस्थित सर्वांना
आमच्या राऊत परिवारातर्फे आणि आपल्या सर्व ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघातर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या ठिकाणी आज आदरणीय दिलीप धामणे सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माणसाची खरी श्रीमंती पाहायची असेल तर त्याला मिळालेली आणि त्याच्याकडे असलेली पुस्तकं आणि त्याला मिळालेले पुरस्कार हीच खरी श्रीमंती. आणि आपल्या समोर सरांनी सांगितलंय की आल्यानंतर खरंच म्हणजे लोकांच्या घरी एवढं शोकेस बिकेस केलेल्या गोष्टी, पण ज्या व्यक्तीच्या घरी आल्यानंतर आपल्याला पुस्तकांचं भांडार दिसतं ते खरंच वैचारानं आणि मनानं श्रीमंत असलेली व्यक्ती असते. धामणे सरांचा माझा परिचय त्यांच्या पुतणी आमच्या गावात दिल्यानंतर त्यावेळेला आला. एक शिक्षक म्हणून आणि एक कवी म्हणून मी त्यांना या 14ला ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये आलो तेव्हापासून ओळखतो. अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे. प्रत्येकच बाबतीमध्ये अत्यंत हिरारीनं त्यांचा सहभाग असतो. आता पेदे सर आमच्या बीडमध्ये या ठिकाणी आहेत, तर नेहमीच त्यांच्या पोस्ट आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून म्हणजे उपक्रमशील शिक्षक, कवी, त्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये असू द्या, सर्वच बाबतीमध्ये इथे बघतोय आपण तर कवीची मिळालेले पुरस्कार असतील किंवा त्यांना आदर्श शिक्षक मिळालेला पुरस्कार असेल तर हे सामान्य माणसाचं काम नाही, तर सामान्य असं व्यक्तिमत्व असलेले दिलीप धामणे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुनश्च एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु जास्त या ठिकाणी सर्वजण बोलतील आणि यानंतरही सरांचं आयुष्य आणि सरांची अशीच भरभराट होत जावं आणि त्यांचेच पूर्ण गुण त्यांच्या मुलामध्ये सुद्धा उतरलेले आहेत आम्ही बघतोय. तर या ठिकाणी आलेला एक एक व्यक्ती हा जिल्हा ओळखणारा आणि संपूर्ण त्यांना राज्यात पण बरेच ओळखतात अशा व्यक्ती या ठिकाणी, आणि त्यांचं एखाद्या व्यक्तीला शोधत एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा त्याची भेट घेण्याची इच्छा असणारी अशी व्यक्तिमत्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. तर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. यानंतर श्री माधव परिसरांना विनंती करतो की 2 शब्दात बोलू. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना सरांचा वाढदिवस हा सुद्धा आपल्यासाठी नवीन आहे, कारण सरांच्या पोस्ट आम्ही शिक्षक महासंघ म्हणून या ग्रुपला खूप पाहतोय, परंतु सरांशी जोडण्याचा हा जो योग आला तो तसंही म्हणायला काही हरकत नाही, कारण की सरांचं जे कवी संमेलन वगैरे हे जे काही आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होतं त्यामध्ये सरांचे काही पोस्ट असतात त्याच्याद्वारे आम्ही सरांची ओळख झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोहगाव शाळा, सर्वात आपल्या जिल्ह्यातली सर्वात मोठी म्हटलं तरी चालेल. त्या लोहगाव शाळेमुळे तिथल्या उपक्रमांमुळे सरांचं नाव हे पूर्ण जिल्हाभरामध्ये सर्व शिक्षक त्या ठिकाणी ओळखतात, कारण उपक्रमशील शिक्षक हा कधीच लपून राहत नाही. तो कशा ना कशा माध्यमाद्वारे तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो. जरी तो प्रत्यक्ष नाही भेटला तरी तो प्रसार माध्यम असतील, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमांद्वारे तो आपल्यापर्यंत पोहोचला असतो, आपल्या हृदयात तो घर करत असतो. पण या हृदयात घर केलेल्या माणसाला आपण स्वतः आता प्रत्यक्ष या ठिकाणी आज पहिल्यांदा त्यांना भेटतोय किंवा पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस असा साजरा करतोय, तर पुनश्च असे वाढदिवस त्यांचे शेवटपर्यंतचे वाढदिवस आपण साजरे करावेत आणि आपण करूया अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे भरभराटीत जावं असं मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो. मी यानंतर माननीय श्री आमचे जिल्हा प्रवक्ता ओबीसी कर्मचारी पेदे सर यांना विनंती करतो 2 शब्दात बोलू. आदरणीय दिलीपरावजी धामणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे सर्व शिल्लेदार, आजची सत्कार मूर्ती दिलीपरावजी धामणे सर. खरं तर सरांचा आमचा जास्त जरा निकटचा परिचय आहे. सरांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. सर्व स्तरामध्ये जर विचार केला की शैक्षणिक क्षेत्राशी आम्ही जास्त जाणून आहोत, त्याचबरोबर सामाजिक असो किंवा साहित्यिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी ही चतुरुस्त आहे. आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता आम्ही एका CPS मध्ये कार्य करतो, तर सरांचं जे व्यक्तिमत्व आहे ते खरंच एवढं महान आहे की कुठलीही आमच्या केंद्रामध्ये ट्रेनिंग असो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण चालतात, तर त्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या स्तरातले आमचे शिक्षक बांधव असतात. काही वळवळ करणारे, शांत न बसणारे, मध्येच काड्या करणारे, पण त्यांना सुद्धा शांत करण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे सरांमध्ये. आणि सरांचा स्वभाव असा शांत संयमी आहे, म्हणजे कधी राग आलेला मी तर या कधी त्यांचं या 5-6 वर्षाचा जे आमचा CPS मधला संबंध आहे त्याच्यामध्ये कधी असं जाणवलं नाही, दिसलं नाही. विज्ञान आणि गणित या विषयामध्ये सरांचं कार्य खूप महान आहे. त्यांच्या शाळेमध्ये, लोहगावच्या शाळेमध्ये त्यांचं कार्य इतकं महान आहे
की लोहगावच्या लोकांच्या ओठावर त्यांचं सतत नाव असते धामणे सरांचं. इतकं मोठं त्या शाळेमध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. तिथल्या टीम सोबत सुद्धा ते खूप मनमिळावू स्वभावानं वागतात. आणि कधी म्हणजे मी मोठा आहे किंवा माझं कार्य मोठं आहे असं कधी त्यांच्यातून ते जाणू देत नाही. पण त्यांच्या सहवासात जे सर्वजण आहेत त्या सर्वजणांना माहीत आहे की या माणसामध्ये म्हणजे किती प्रकारचे गुण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आपण कधी पाहिलं असेल पेपरमध्ये बातम्या वगैरे, जशा सरांच्या येतात तसे त्यांच्या मुलांच्या सुद्धा येतात. मुलांचं सुद्धा म्हणजे जडणघडण सरांसारखीच आहे. सरांचे वडील सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. आता कधी आम्ही बोलत बसतो, कधी फिरायला येतात. म्हणजे इथून तिथून ती परंपरा जी आहे त्यांच्यामध्ये ही खरंच एक चांगली आहे. सरांचं कार्य खूप महान आहे. आमच्या नगरीमध्ये असल्यामुळं आम्हाला ते जरा जास्त परिचयाचे आहे. अशा सरांना मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभावं आणि त्यांच्यामधल्या गुणांचा आपल्या ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाला, आपल्या संघाला त्यांचा उपयोग व्हावा अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत फुटके सर यांना विनंती करतो 2 शब्द म्हणून. सर्वांना नमस्कार व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण श्री धामणे सरांच्या वाढदिवसानिमित्त इथे एकत्र जमलेलो आहोत. धामणे सरांचं म्हणजे मला परिचय जास्त नाही आहे, फक्त गेल्या वेळेस मला आता क्लिक झालं की आपण जे हे सुनील शेळके सर आले होते त्यावेळेस बघितलं तर त्यांचा उत्साह जाणवला त्यावेळेस, किंवा म्हणजे उत्साहानं हे होणं. आता सर मला हे फोटो बघितलाय मी, हे कधी अटॅच झाले तुम्ही स्वाध्याय परिवाराला? 2007-08 पासून. बरोबर. मग हे मी परिवाराचं मला माहिती चांगल्या प्रकारे. सर म्हणजे एका निस्वार्थ वर्कला अटॅच झालेले चांगले, फार म्हणजे जबरदस्त कार्य आहे ते. 2003 ते जवळपास मला वाटतं मी पण 10-1 पर्यंत होतो त्यावेळेस. त्याच्यामुळे जे आज जडणघडणीमध्ये म्हणजे ते मोलाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये, कारण ते निस्वार्थ वर्क आहे ते. मला म्हणजे चांगली कल्पना आहे त्याच्या मी 3 परीक्षा पास आहे सर. त्याच्यामुळे म्हणजे सरांविषयी आता जास्त परिचय नसला तर ते ऑटोमॅटिक मला लक्षात आलं की त्यांच्या जडणघडणी तुम्ही जे म्हणाले त्याचे जे तत्वज्ञान वगैरे आहेत फार सुंदर आहे ते संकल्पना. निश्चितच सरांना म्हणजे ते व्यक्तिमत्वामध्ये ते आलेला गुण आहे. आणि मी जास्त काही बोलत नाही. सरांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण कुटुंब आरोग्यदायी उत्तम प्रकारे पुढची वाटचाल हो हे शुभेच्छा देऊन थांबतो. मी यानंतर आमचे माननीय काळे सर यांना विनंती करतो की 2 शब्दात मनोगत करा. दिलीप दादाच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनोभावे स्वागत करतो आणि आजपासून सुरू झालेल्या 2024 या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी दिलीप दादाचा वाढदिवस. खरं म्हणजे सरांचा परिचय संत सावता महाराजांचे पुण्यतिथी, आमचे जे काही बालाजी सोनवणे साहेब आहेत यांच्या पुढाकारातून जी सावता महाराज पुण्यतिथी आपण साजरी केली होती तेव्हापासून सरांचा खूप संबंध जवळचा आला आहे आणि त्यांचे कार्य या ठिकाणी माहीत होत गेलेले ही इकडे पाठीमागं आपल्याला दिसते. सरांना असंच सरांच्या हातातून या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्य या ठिकाणी घडो आणि देशाची, समाजाची प्रगती त्यांच्या हातून घडो हीच पुन्हा एकदा स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सरांना खूप खूप पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा. हो, आता चाललेले आपले श्री सोनवणे साहेब यांना विनंती करतो की 2 शब्दात मनोगत करा. आम्हाला बोलायची सवय नाही. हे काय शुभेच्छा दिल्या तरी चालते. तर माझ्याकडून धामणे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. बँकेच्या माणसाकडून शुभेच्छा आल्या की हार्दिक म्हणजे